बातमी आहे धुळे जिल्ह्यात असलेल्या साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातून। पिंपळनेर रामनगर भागातील श्रीराम मंदिरात श्रीराम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या निमित्ताने सर्व भाविकांना रामनगर युवक मंडळातर्फे थंड मठ्ठा वाटप करण्यात आला। तसेच रात्री प्रभू रामचंद्र यांची भव्य मिरवणूक काढण्यात आली। रामनगर भागातील राम मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी सकाळी 6 वाजेपासून भाविकांनी मोठी गर्दी केली होती। दुपारी 11 ते 12 वाजेपर्यंत हनुमान चालीसा रामरक्षा पठण करण्यात आले। त्यानंतर 12 वाजेला उपसरपंच विजय गांगुर्डे यांच्या हस्ते रामलल्लांची पूजा करून महाआरती करण्यात आली। यावेळी त्यांच्यासोबत प्रतिष्ठित व्यापारी किरण पंढरीनाथ कोठावदे व सौ कोठावदे यांनी देखील आरती केली। श्रीरामाची विधिवत पूजा मंदिराचे मुख्य पुजारी महंत सर्वेश्वर दास यांच्या हस्ते करण्यात आली। 12 वाजेला श्रीराम लल्लांना पाळण्यात बसवून पाळणा गीत सादर करण्यात आले। यावेळी पिंपळनेर शहरातून महिला व पुरुषांनी मोठी गर्दी केली होती। राम जन्म झाल्यानंतर रामनगर भागातील नवयुवक मंडळाने मंदिरासमोरील प्रांगणात मंडप लावून सर्व भाविकांना थंडगार मठ्ठा प्रसाद म्हणून वाटप करण्यात आला। त्यानंतर सायंकाळी 6 वाजता रामलल्लांची रथावरून ढोल ताशांच्या गजरात भव्य मिरवणूक काढण्यात आली। राम मंदिरापासून इंदिरानगर पोलीस स्टेशन रोड या ठिकाणी बाबा फ्रेंड सर्कल ग्रुप तर्फे राम भक्तांना थंड सरबत वाटप करण्यात आले। नंतर मिरवणूक सामोडा चौफुली, बस स्टॉप चौफुली, सटाणा रोड, गोपालनगर, नाना चौक, बाजारपेठ, गांधी चौक, माळी गल्ली मार्गे रामनगर भागात मिरवणुकीचे विसर्जन करण्यात आले। रामनवमी निमित्त सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। दादा कितला लय चालना तो को द्या
शेअर करा, लाईक करा. शब्दगंगा न्यूज पॉइंट चॅनल सबस्क्राईब करा. आपली बातमी आपल्या